विचार सागर. आवाज येतो व्यवस्थित ना? हो येतो. विचार सागर. विचार सागर ग्रंथामध्ये तरंग पहिला आणि पहिल्या तरंगामध्ये आपला परिच्छेद सुरू आहे. वस्तू निर्देश रूप मंगल. काल आपण विचार करून आलो की मंगल का करावं लागत आहे. मंगल करण्याचं कार्य काय, की हाती घेतलेलं कार्य ते निर्विघ्नपणे पार पाडावं याकरता मंगल करण्याचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. म्हणून आपण ह्या ठिकाणी हा प्राकृत भाषेमध्ये स्वभाषेमध्ये असणारा विचारसागर ग्रंथ आरंभ करत आहे. म्हणून तो ग्रंथ आरंभ करत असताना आपल्या श्रेष्ठांचा संप्रदाय आहे की मंगल करायचं. मंगल करणे अभिप्रेत आहे. म्हणून 3 प्रकारचे मंगल असतात. आरंभी मंगल असतं, मध्यांतरी मंगल असतं आणि उपसहाराच्या वेळेला मंगल असतं. असे 3 प्रकारचे मंगल पाहायला मिळतात. 3 प्रकारचे मंगल सांगत असताना सगळ्यात पहिलं मंगल, प्रथम मंगल सांगितलं ते वस्तू निर्देश रूप मंगल. कशाला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणायचं? परमात्म्याच्या सगुण किंवा निर्गुण स्वरूपाचं कथन करणे यास वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. आता समाधान झालं उत्तराचं. परमात्म्याच्या सगुण अथवा निर्गुण स्वरूपाचं कथन करणं, प्रतिपादन करणं यास वस्तू निर्देश रूप मंगल असं म्हटलं जातं. असं प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं. त्याच्यानंतर दुसरं मंगल त्या ठिकाणी पाहिलं. त्या मंगलाचं नाव आहे नमस्कार रूप मंगल. मग नमस्कार रूप मंगल कशाला म्हणायचं? की आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून कनिष्ठांनी श्रेष्ठांना केलेला जो नमस्कार आहे त्यास नमस्कार रूप मंगल असे म्हणतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर तिसरं मंगल आपण पाहिलं. तिसरं मंगल आशीर्वाद रूप मंगल. मग काय होतं आशीर्वाद रूप मंगल? त्याचं काय व्याख्या होते सांगा बरं. आपले कार्य पूर्णत्वाला जाण्यासाठी श्रेष्ठांनी कनिष्ठांना दिलेला आशीर्वाद रूप मंगल. तो आशीर्वाद आहे त्यास आशीर्वाद रूप मंगल असे म्हणतात. असे 3 प्रकारची मंगल आपण काल पाहिली. ती मंगल पाहून झाल्याच्या नंतर ते आपण परमात्म्या स्वरूपाचं वर्णन केलं. आता हे परमात्मा स्वरूपाचं वर्णन करताना जो आनंद, सत्य, प्रकाश, विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. बहुतेक मला असं वाटतं इथं गाड्यांचा आवाज जास्त येत आहे. थोडं हे लावतो वाटतं, म्हणजे मग तुम्हाला आवाज स्पष्ट येऊ शकतो असं वाटतंय मला. हे लावलं म्हणजे तुम्हाला आवाज व्यवस्थित येईल कदाचित. पाहता ठीक आहे, येतो आता व्यवस्थित का? हा. जो आनंद, सत्य, प्रकाश, विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे हे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. जो परमात्मा कसा आहे? आनंद स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे, प्रकाश रूप आहे. म्हणजेच त्याला काय नाव आलं? सत-चित आनंद, अथवा त्याला आस्ते भाती प्रिय असं त्या ठिकाणी काय नाम आलेली आहे. आता हे परमात्म्याचं जे स्वरूप वर्णन करून सांगितलं ना, या परमात्म्याची 2 स्वरूपं असतात. एक तटस्थ रूपाने असतो आणि एक ओंकार महाराज आहे काच? ओंकार महाराज आहेच नाही आले का? परमात्म्याची 2 स्वरूपं आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. एक असतं त्या ठिकाणी स्वरूप लक्षण, एकाचं दोन स्वरूपं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. तर त्याचं एक काय नाव आहे?
एक स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे आणि एक तटस्थ लक्षण त्याचं सांगितलेलं जातं आहे की नाही. तर आता हे परमात्म्याचं काय आहे स्वरूप लक्षण आहे सचित आनंद आणि तटस्थ लक्षण म्हणजे काय, त्याला असं विठेवरती उभं करायचं आणि त्याला म्हणायचं सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या, 2 हात त्याचे कमरेवरती ठेवले जातात, त्याला म्हणायचं करकटावरी ठेवून या. अशा पद्धतीचं काय त्याचं ते असणारं तटस्थ लक्षण. म्हणून या ठिकाणी आता सच्चिदानंद हे जे स्वरूप आहे सत्य आनंद सत्य प्रकाश, हे काही लगेच लिहून घ्यायचा काय प्रयत्न करू नका, हे पुढं आपल्याला येणार आहेच. तिथं मुद्दा आला तिथं तुम्हाला लिहिता आलं तर लिहा, आता काय आग्रह केलेला नाही. लगेच तो विस्तार करून सांगितलं जाईल स्वरूप लक्षण कशाला म्हटलं जातं, तटस्थ लक्षण कशाला म्हटलं जातं, मग त्यावेळेस आपण त्याचा मुद्दा तयार करू. आता लिहून काहीच उपयोग होणार नाही. पुढे पहा. असं परमात्म्याचं असणारं स्वरूप लक्षण वर्णन करून सांगितलं आणि तो परमात्मा काय हे जगत आहे मायाकारी आहे, या मायाकारी जगत आधी असणाऱ्या गोष्टीला काय आधार आहे त्या ठिकाणी. आणि त्याला 2 प्रकारच्या बुद्धीचं वर्णन करून सांगितलेलं आहे, एक बुद्धी जाणे आणि एक बुद्धी न जाणे. तर काल काय विचार केला, ज्या बुद्धीमध्ये पाप विक्षेप अशा स्वरूपाची बुद्धी आहे ती अशुद्ध बुद्धी आहे, ती बुद्धी मात्र परमात्मा स्वरूपाला जाणू शकत नाही. आणि कोणती बुद्धी जाणू शकते, ज्या बुद्धीमध्ये पाप नाही मल नाही विक्षेप नाही आणि अहम ब्रह्मास्मी महावाक्यापासून तिला काय बोध झालेला आहे, अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे, अशा प्रकारचा त्या बुद्धीमध्ये बोध झालेला आहे. अशी अहम ब्रह्मास्मी त्या कारक असणारी बुद्धी आणि त्या असणाऱ्या परमात्मा स्वरूपाला जाणते. काय जाणते की तो अपार असणारा अमर्यादित असणारा परमात्मा मीच त्या ठिकाणी आहे, अशा प्रकारची बुद्धी त्या परमात्म्याला जाणते. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेरही तैशीची. इथं पण बहुतेक जणांनी विसंगती केलेली आहे, तर त्या विसंगतीला आता थोडं लक्षात घ्या. काय म्हणलं की माझे अपार स्वरूप समुद्रावरती, तो अपार परमात्मा मी आहे, पण माझं अपार अमर्यादित स्वरूप कसं आहे, समुद्रावरती तरंग काय काय समुद्र, माझं अपार स्वरूप समुद्रासारखं व्यापक आहे, पण त्या समुद्रावरती काय तरंग पाहायला मिळतात. कोणकोणते तरंग आहे त्याच्यामध्ये, मोठाले तरंग म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहे का नाही, हे जे तरंग आहे हे तरंग मोठाले, आणि त्या तरंगाच्या अंतर्गत परत काही तरंग पाहायला मिळतात, सूर्य चंद्र वरुण यम कुबेर देवी वगैरे असे तरंग त्या ठिकाणी गणपती सहित पाहायला मिळत असतात आहे का नाही. आता हे मोठाले देव झाले आणि हे मोठाले देव झाले, हे जगत उत्पन्न करणारे देव आहेत त्या ठिकाणी. मग हे जगत उत्पन्न करणारे देव असेल, पण त्यांना सुद्धा सहाय्यकारी देव असायला पाहिजे ना. जगत उत्पन्न केलं, समजा त्याने जगत उत्पन्न केलं आणि आता पाऊस पडायला कोणत्या तरी देवाचं काहीतरी काम दिलं पाहिजे, म्हणून एक वरून देव तयार केला आहे का नाही. त्या चंद्र सूर्य याला पण निर्माण करावं लागलं हे जगत कार्य चालवण्याकरता. भले मग त्या देवाने काय केलं, जगत उत्पन्न केलं असेल तर ते उत्पत्ती पालन आणि सहार असं कार्य करतात, पण त्या कार्य करण्याकरता त्यांना बाकीच्या पण देवांची काय असते आवश्यकता असते, म्हणून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी काय देवच म्हटलं गेलेलं आहे. आणि ह्या देवता स्वरूपाच्या लाटा कुठं आहे तर माझ्या अपार स्वरूप, माझं अमर्यादित असणारं स्वरूप हे समुद्राप्रमाणे आहे, आणि त्या समुद्रावरती अशा देवता स्वरूपाच्या मोठमोठ्याला लाटा आहे. मग मोठमोठ्याला लाटा आहेत, हे जगत कोणासाठी उत्पन्न केलं, देवांसाठी का आपल्यासाठी, आपल्यासाठी उत्पन्न केलं. म्हणजे आपण कोण आहोत, आपण जीव आहोत. मग जीव पण त्या ठिकाणी आहेत, मग त्या असणाऱ्या मोठ्याल्या लाटा आणि आपण जीव काय छोट्याल्या असणाऱ्या त्या ठिकाणी काय लाटा आहेत. आणि कुठं आहे त्या लाटा, परमात्म्याच्या अपार स्वरूप समुद्रावरती का माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती. परमात्मा कोण या ठिकाणी, आपणच परमात्मा आहे ना. आपल्याच परमात्मा स्वरूपावरती
देवता स्वरूपाच्या मोठ्या लाटा आणि जीव स्वरूपाच्या छोट्या छोट्या लहान असणाऱ्या काय त्या ठिकाणी लाटा आहे. अशा पद्धतीनं आपण काल विचार केला. आता आपले जे प्रश्न चुकलेले असतील त्या प्रश्नाचं समाधान, उत्तराचं समाधान आता तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल, आहे का नाही? वेगळं सांगण्याची काही आवश्यकता पडत नाहीये. पुढे पहा. ह्या 2 ओव्या झाल्या काल. आता आज आपल्याला पुढची ओवी पाहिजे. आता ह्या ओव्या ज्या आहेत किंवा याच्यामध्ये जो विचार आलेला आहे, तर हा विचार काय आहे, तर हा विचार सागरामध्ये पुढे याचे एक एक मुद्दे आपल्याला पटत जाणार आहे. हे मुद्दे आपल्याला आता एकाएकी पटतील असं मात्र नाही. तुम्ही म्हणाल आता आम्हाला आता नाही कळणार, पुढे विचारसागर कसा कळेल? आताच आमची अशी परिस्थिती, आता जरी अशी परिस्थिती असेल तर पुढं हा विचारसागर नक्की तुम्हाला पटू शकतो. का पटू शकतो? कारण याच्या आधी तुम्ही याचं चिंतन केलं की इतकं बारकाईनं, किंवा हे मुद्दे किंवा हे शब्द किंवा ह्या प्रक्रिया तुम्हाला एकाएकी कळाल्यात का? आता त्या तुम्हाला कळायला सुरुवात झालेली आहे. मग आता त्या जर कळायला सुरुवात झालेली आहे, एकाएकी लगेच कळणार नाही, पण ते हळूहळू मात्र नक्की आपल्याला कळू शकतात, बरोबर ना? पण तेवढं काय केलं पाहिजे, आपण तग धरून राहिलं पाहिजे. जर आता त्या दिवशी बघितलं 30 लोक होती, नंतर 26-27 आली, नंतर 25 आली आणि आता डायरेक्ट 15 लोक खाली दिसू लागले. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ उरकत आले आपलं. आता उरकत आलं म्हणजे काय? आता बुद्धीचं व्यावड निघल्यासारखं झाले का नाही? अशा पद्धतीनं आता बुद्धी आहे तिची आता अगदी गाळण व्हायला लागली. मग ते म्हणतात आता हिच्यात राहण्यात काही अर्थ नाही, आणि मग ते स्वतःच अशा पद्धतीनं गायब होतात. विचारसागर दादाने आपल्याला सांगितलं, विचारसागर आधी करून घ्या. विचारसागर करून घ्या म्हणजे तो एकाएकी एवढा सोपा आहे का? म्हणून हे समजून घेण्याकरता, हे सगळ्या गोष्टी होण्याकरता त्याला तग धरणारा व्यक्ती असला पाहिजे. त्याच्यात पण पहिल्या तरंगात, दुसऱ्या तरंगात, तिसऱ्या तरंगात लोक पुष्कळ राहतात, आणि चौथ्या तरंग आला रे आला की मग परत सगळं विरळ होऊन जातं. मग फार कोणीतरी शिल्लक त्या ठिकाणी राहत असतो, अशी परिस्थिती असते. मग ते का बरं असं होतं? तग धरून राहत नाही. त्याला असं वाटतं नाही पटपट पटपट, अरे बाबा हे वाघिणीचं दूध आहे, आणि हे वाघिणीचं दूध टिकण्याकरता त्याला सोन्याचं पात्र असलं पाहिजे. सोन्याचं पात्र मल विक्षेपरहित, अहम ब्रह्मास्मी अशी शुद्ध बुद्धी असली पाहिजे. त्याच्यामध्ये हे ज्ञान राहतं. इतर बुद्धीमध्ये मात्र हे ज्ञान राहत नाही. म्हणून आता थोडं जरा प्रक्रिया पुढच्या थोड्या येतील. जास्त नाही विस्तार करून सांगणार, पण थोड्या जशा येतील तशा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. फक्त ऐका, लगेच लिहायचं काम करू नका, फक्त समजून घ्या, बरोबर ना? मग तुम्हाला समजलं पुढं, मग ते त्या मुद्द्यावर गेलो ना, मग ते आपण त्याचा विचार करू. आता फक्त ऐकून घ्या. ओवी खाली पहा. आता ग्रंथामध्ये आता पाठ चालू असताना ग्रंथ नेहमी जवळ ठेवायचा, आणि ग्रंथात जी ओवी आली त्या ओवीकडं लक्ष द्यायचं. ओवी क्रमांक आहे 3. जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान, मजची माझे होत असे. जो सर्वज्ञ आणि दयाघन, तो परमात्मा कसा आहे त्या ठिकाणी? तो परमात्मा म्हणजे मीच परमात्मा आहे का नाही? आपण पण दयाघन आहे, पण आपण दयाघन आहेत हे आपल्याला कळत नाही, आहे का नाही? कारण आपल्याला अज्ञानाचं आवरण आलेलं आहे. पण आता हे शब्दावर जरा विचार करा. जो सर्वज्ञ म्हणजे काय? सर्वाच्या अंतःकरणातलं ज्याला कळतं तो सर्वज्ञ. कसं काय सर्वज्ञ? असं असतं की आता तो परमात्मा म्हणजे तो ईश्वर आहे का नाही? त्या ईश्वराला कोणते उपाधी लागले? त्याला उपाधी लागली शुद्ध सत्वगुणी माया उपाधी लागली, आणि आपल्याला मलिन सत्वगुणी माया उपाधी लागली. मग आपण कोण झालो? जीव भावाने झालो, आणि तो कोण झाला? ईश्वर भावाने त्या ठिकाणी झालेला आहे. आता त्याची माया एक उपाधी, आणि ती व्यापक आहे. त्याची माया उपाधी एक असून तो व्यापक त्या ठिकाणी झाला, कारण उपाधीवरून तो व्यापक झाला. मग तो उपाधीहून व्यापक झाला, आणि तो व्यापक होऊन त्या ठिकाणी कसा झाला? सर्वज्ञ झाला. कारण त्या परमात्म्याला कोणत्याही प्रकारचा भ्रम पाहायला मिळतो का? रामकृष्ण आदी अवतार झाले, त्या अवतारामध्ये त्याला कोणता भ्रम होता का? त्याला भ्रम नव्हता. आणि आपल्याला भ्रम असतो का नाही? आपल्याला भ्रम आहे का? आपली कानोबा तुझी घोंगडी चांगली, आणि आमाशिका दिली वांगली,
आपली घोंगडी काय आपल्या घोंगडीचं वर्णन करताना माऊलीने कसं वर्णन केलं? काम कर्म अविद्या त्रिगुण नरक मुतानी भरली रे, नवा ठाया फाटून गेली तो आमाशी दिदली रे. अशी आपली काय गोधडी, आपली घोंगडी. आणि त्याची घोंगडी कशी? षडगुण गोंडे रत्न जडित श्याम सुंदर तुझं शोभले रे. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य अशा सगळ्या शुद्ध सत्वगुणांनी विणलेली अशी असणारी काय त्याची चांगली घोंगडी आहे. म्हणून त्या परमात्म्याला कोणत्याही प्रकारचा भ्रम नसतो. म्हणून तो परमात्मा कसा असतो? सर्वज्ञ त्या ठिकाणी असतो. सर्वज्ञ असण्याचं कारण असे, आता आपल्याला कळतं का नाही? आपल्याला किती कळतं? आपल्या फक्त अंतःकरणामध्ये काय एवढंच आपल्याला कळतं. बरं, माझ्या अंतःकरणातलं मला कळतं, मला पुढं काय सांगायचंय. तसं तुमच्या अंतःकरणातलं मला कळतंय का? तुम्हाला हे किती कळलं हे मला कळतंय का? हे मला कळत नाही. हे मला कधी कळतं? जेव्हा प्रश्नाचे उत्तर येतं तेव्हा मला कळतं का तुम्ही असं तुमच्या विचारात आहे, तुमच्या मनामध्ये आहे, तुमच्या अंतःकरणात आहे. मग याचा अर्थ काय झाला? आपल्याला किती कळतं? आपल्याला आपलं जेवढं अंतःकरण आहे ना तेवढंच आपल्याला कळतं. पुढे एका तरंगामध्ये विषय असा आलेला आहे, त्या बाकीच्या शास्त्रकारांनी असं म्हटलं की भट्टमातादी वगैरे त्यांचं आता ते पुढं वर्णन आलेलं आहे. त्याने असं ठरवलं अंतःकरण किती मानायचं, अंतःकरण केवढं मानायचं. तर मग काहींचं म्हणणं आहे की अंतःकरण आहे ना थोडं हत्तीचे शरीर एवढं माना, हत्तीचे शरीर एवढं अंतःकरण माना. अंतःकरण हे शरीर एवढं अंतःकरण मानायचं, लक्षात घ्या. पुढं आता जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा सांगितलं जाईल, आता फक्त लक्षात ठेवायचं. आता काहींना जर म्हटलं अंतःकरण किती मोठे, अंतःकरण की कुठं असतं असं जर म्हटलं तर काय म्हणतील? डोक्यात अंतःकरण असेल, काय म्हणतील छातीपाशी हात घेतील, इथं म्हणते हृदयापाशी अंतःकरण आहे असं म्हणतील की नाही. पण याला अंतःकरण म्हणतात का? याला अंतःकरण नाही म्हणायचं. अंतःकरण कशाला म्हणायचं? समजा पायाच्या नखाला आहे का नाही, तिथं स्पर्श केला तर डोक्यापर्यंत कुठं पण स्पर्श केला, तुम्हाला त्याची जाणीव होते का नाही? तुम्हाला त्याची जाणीव त्या ठिकाणी होते. मग शरीराच्या ज्या ज्या भागावरती आपल्याला जाणीव होती त्या भागावर काय मानायचं? अंतःकरण मानायचं. मग शरीराच्या कोणत्या भागावर तुम्हाला जाणीव होत नसेल त्या भागावर मारू नका. म्हणजे ज्या अर्थी सगळ्या शरीरावरती आपल्याला जाणीव होते का नाही, माऊली म्हणतात की नाही, पायी काटा नेटे तब व्यथा जीवी उमटे. पायाला काटा भरला की नाही, सगळ्या शरीरामध्ये व्यथा होती का नाही आपल्याला. मग अंतःकरण केवढं मानायचं? संपूर्ण जेवढं शरीर आहे आपल्याला तेवढं अंतःकरण मानावं लागेल. मग ते म्हणले मग असं अंतःकरण मानण्यापेक्षा आपण काय करू? हत्तीचं शरीर केवढे तेवढं अंतःकरण मानू, आहे का नाही? तेवढं अंतःकरण मानू. म्हणजे एक अंतःकरणाचं त्यांनी परिमाण करण्याचं ठरवलं. ते म्हणले मग हत्तीच्या शरीराचं अंतःकरण जर केलं, पण उद्या हत्ती जर मेलाच आणि तो हत्ती मुंगी झाल्याच्या नंतर मग अंतःकरण केवढं होईल? बरोबर की नाही? म्हणजे मुंगी एका बाजूला, जिथं मुंगी थांबली तिच्या बाजूला हत्तीचे शरीर जितकं व्यापलेले, म्हणजे बाकीच्या शरीर सगळ्या मुंग्यांचं अंतःकरणातलं काय चाललंय हे तिला कळलं ना त्या ठिकाणी. मग आता कसं काय अंतःकरण करायचं? ते म्हणले मग हत्तीचे शरीर एवढं नका धरू, मग मुंगीच्या शरीर एवढं अंतःकरण धरा. उद्या म्हणले मुंगी समजा मिली आणि ती जर देवमासा झाली मग काय करायचं? मग देवमासा झाले. मग आता देवमासा म्हणजे कितीतरी हजारो टन वजन त्याचं असतं, पुष्कळ लांबी त्याची पाहायला मिळते. मग त्याचे जिथं अंतःकरण मुंगीच्या शरीर एवढं तिथेच त्याला जाणीव होईल ना त्या माशाला. आणि इतर ठिकाणी त्याला जाणीव तरी होईल का? मला काही त्रास होतो, मला भूक लागली, माझ्या इंद्रियांना त्रास होतो असं त्याला काही कळेल का? त्याला जाणीव होईल का? मग आता अंतःकरण केवढं धरायचं, केवढं मोजायचं? मग शेवटी त्याला वेदांत्यांचंच शेवटी मानावं लागलं. वेदांत्याने काय सांगितलं? जितकं शरीर असतं तेवढंच तुम्हाला अंतःकरण मानावं लागेल. तसं आता आपलं किंवा ईश्वराचं असा विचार करायचा, आपलं शरीर केवढे, आपलं शरीर केवढे याला काही परिमाण आहे का नाही? याचं काहीतरी परिमाण असतं. म्हणजे आपल्याला किती कळतं की जेवढं आपलं शरीर आहे तेवढं आपल्याला कळतं. म्हणजे आपलं शरीर एवढंच आहे का नाही, मर्यादा आहे. आणि ईश्वराचं शरीर केवढं आहे बरं? ईश्वराच्या शरीराचा विचार करा बरं. आता काल परदेशीच कुठेतरी एका अभंगामध्ये पाहिलं, अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे. धेंडे म्हणजे इतकं व्यापक पण आहे का नाही. म्हणजे अनंत ब्रह्मांड कुठं एका रोमावरती असतात. एक रोम हा आता हे शरीराचा एक रोम आहे ना त्याच्या खाली काय अनंत ब्रह्मांडे सांगितलेले आहे. केव्हा उमरातील किटका ह्याची ब्रह्मांड आहे लेखा, भरपूर त्याची उदाहरणं आपण पाहतो. उदाहरण साधं घ्यायचं. आता आपण कुठं राहतो?
आपलं राहण्याचं ठिकाण कुठे आहे? आपण भारतामध्ये राहतो. आता ते महाराष्ट्र अमुक तमुक नाही सांगत, भारतात राहतो. भारत कुठे आहे? पृथ्वीवरती आहे. पृथ्वी कुठे आहे? सूर्यमालेत आहे. सूर्यमाला कुठे आहे? आकाशगंगेत आहे. आकाशगंगा कुठे आहे? एका ब्रह्मांडात आहे. ब्रह्मांड कधी तयार होतं? हजारो आहे की नाही अमर्यादित अशा पद्धतीच्या आकाशगंगा एकत्र येतात, तेव्हा एक ब्रह्मांड तयार होतं. बरोबर की नाही? असे किती आहे? अनंत ब्रह्मांड आहे. म्हणजे त्या ब्रह्मांडाचा अंत आहे का? असं मोजदार केले का? हा 1,02,000 कोटी अरब खरब असं काय दिलं का? शब्दच वापरला, अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत ब्रह्मांडे उदरे म्हणा, किंवा एका रोमे 80 धेंडे एका रोमाखाली असं. मग मला सांगा, त्या परमात्म्याचं अंतकरण केवढं असेल? आता आपल्या अंतकरणाची मर्यादा कळाली, त्याच्या अंतकरणाची मर्यादा आहे का? नाही, व्यापक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्या असणाऱ्या परमात्म्याला कोणतं कोणतं कळतं, कुठलं कुठलं कळतं, सगळ्याच्या अंतकरणात काय चाललंय हे कळतं. आपल्याला किती कळतं? फक्त आपल्या अंतकरणापुरतं कळतं. त्याला किती कळतं? त्याला सर्वाच्या अंतकरणात काय चाललंय हे कळतं. म्हणून तुकोबाराय काय म्हणले? विश्वे विश्वंभर परिहारची न लगे. त्याला सांगावं लागतं का देवा मला असं असं दे, तसं तसं दे? हे सांगावं लागतं का? सांगावं लागत नाही. म्हणजेच तो परमात्मा कसा झाला? सगळ्याच्या अंतकरणातलं कळतं. म्हणजे तो परमात्मा कसा झाला? सर्वज्ञ झाला. सर्वज्ञ शब्दाचा अर्थ आला लक्षात? की त्याला सगळ्याच्या अंतकरणात कळतं. का कळतं? तो व्यापक स्वरूपाचा आहे म्हणून त्याला सर्वाच्या अंतकरणात कळतं. म्हणून तो कसं झाला? सर्वज्ञ झाला. सर्वज्ञ आहे म्हणून तो कोण आहे? दयाघन आहे. ऐक नाही, दयाघन. आता आपण पण दया करतो का नाही? कोणावर दया करतो? जे लोक आपल्या जवळचे आहे त्याच्यावर आपण दया करतो. आपल्याहून परक्या लोकांविषयी कधी दया करतो का? आपली जेवढे जवळचे लोक आहे का नाही त्याच्यावर आपण दया करतो. तसं याला जवळचे आणि परके असं काय आहे का? याला जवळचं आणि परक, याला जवळचं आणि परक अजिबात त्या ठिकाणी नसतं. कारण काय? याने सगळं ह्या ठिकाणी काय आहे? हा सगळ्या जगताला उपादान कारण आहे, विवर्त कारण आहे. हा सगळ्याचं निमित्त कारण सुद्धा हा परमात्मा आहे. म्हणून आता ह्या जगाचं कल्याण करायचं. मग जगाचं कल्याण करता असताना हा जवळचा तो परका, याचं कल्याण करा, त्याचं वाईट करा, असं कधी करतो का तो? अजिबात करत नाही. जेव्हा तो अवतार घेऊन येतो की नाही तेव्हा दुष्टांचा सार करतो. आणि जेव्हा तो संत रूपाने येतो का नाही तेव्हा काय करतो? दुष्टांचं सुद्धा त्या ठिकाणी काय करतो? जे खळाची व्यंकटी सांडो, आणि त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी काय करतो? कल्याण करत असतो. म्हणजे हा कोण आहे? दया सागर आहे. याच्या अंतकरणातली दया कशी आहे? सागराप्रमाणे आहे. आणि हा सागराचं पाणी काय करतं? सागरापुरतंच मर्यादित असतं का? त्याचं बाष्पीभवन होऊन मेघ तयार होतात, घन तयार होतात, आहे का नाही? हा, आणि मग ते मेघ काय करतात? सगळीकडे वर्षाव करतात. बरोबर की नाही? तसं हा वर्षाव करत नाही का? हा दयेचा सगळीकडे काय करतो? वर्षाव करत असतो. मग याला नाव काय आलं? दया घन. याच्या ठिकाणी दया कशी आहे? घन, आहे का नाही? मजबूत अशा प्रकारची, ठोस, सगळीकडे व्यापलेली, अशा पद्धतीनं तो सतत त्याचा काय करतो? वर्षाव करतो. जसं अर्जुना वर्षाव नाही केला का? आता तो उदार कैसेनी वर्षेल, तेने अर्जुन आचळू निवेल. मग नवी उरडी फुटेल उन्मेषाची. कधी कधी हा दया करताना याची दया म्हणजे सगळीच अशी एकदम मृद स्वरूपाची असते, अशी पण नसते महाराज. कधी कधी तो संसारामध्ये आपल्याला अगदी आपटो घेण्याचं काम करतो. ही सुद्धा काय त्याची एक प्रकारची दयाची ना? ही पण दयाची ना? पालन शब्दाचा अर्थ काय? तुम्ही लहान मुलांचं पालन करता की नाही? मग पालन करता असताना काय करता? कधी कधी हानमार करावं लागते का नाही? ताडण करावं लागते का नाही मुलांना? मुलांना ताडण करणं हे सुद्धा मुलांचं पालन नाही का? पुढं ते येणार सगळं. हे सुद्धा मुलांचं काय? पालन करणं हे एक प्रकारचं, ताडण करणं हे सुद्धा एक प्रकारची काय? दयाच आहे. आणि अशा पद्धतीनं तुला तुकोबाराय म्हणले, नायकता सुखी करावे ताडण, पाप नाही पुण्य असे फार. काय बाबा दादा नंतर या, थोडं काम चालू आहे आमचं, नंतर या.
नायकथा सुखे करावे ताडण, पाप नाही पुण्य असे फार. उलट पाप नाही, उलट काय असतं, पुण्याचं असतं. म्हणून अशा पद्धतीनं काय आपण एखाद्याला जर कळत नसेल तर त्याला वारंवार हे सांगणं. समोरचं जर तुम्हाला म्हणत असेल हा मला का वारंवार सांगतो, काय करायचं. आता ती संतवृत्ती झाली ना तर अशा पद्धतीनं ते वारंवार सांगितलं जातं. म्हणजे त्या अशा पद्धतीनं संत रूपाने अवतार घेऊन आणि लोकाला मार्गदर्शन करून लोकांवरती काय करतात, दया करण्याचं काम करत असतात. म्हणून अशा पद्धतीनं तो परमात्मा कसा असतो, दया घन आहे. तो परमात्मा कसा आहे, सर्वज्ञ आहे. जो दया घन असतो, जो सर्वज्ञ असतो, त्याचंच काय केलं पाहिजे, आपण ध्यान केलं पाहिजे. मग मुनी का ध्यान करतात, बघा खाली उभी, मुनी हृदय ज्याचे करते ध्यान. आणि मुनी अशा पद्धतीने काय करतात, ज्याचं हृदय, हृदय शब्दाचा अर्थ घ्यायचा अंतकरण, अंतकरणामध्ये काय करतात, ध्यान अशा पद्धतीनं करत राहतात. ऐक नाही का ध्यान करतात, त्यांना माहिती हा परमात्मा आम्हाला काय करणार आहे, सांभाळणारा आहे. बरोबर आहे की नाही. तो परमात्मा आपल्याला सांभाळतो का नाही. बघा तुकोबारायांचा अभंग आहे, ते म्हटले, ध्यानी योगी राज बैसले कपाटी. कपाटी म्हणजे घरातलं कपाट नाही बरं का. ध्यानी योगी राजे कुठे बसलेत, कपाटी. कपाट म्हणजे कुठं, गुहेत. ऐक नाही, त्याला काय म्हणतात, कपाट म्हणतात. लागे पाठोवाटी तयाची हा परमात्मा काय करतो, त्यांच्या पाठोवाटी, त्यांच्या मागे मागे काय करतो, लागत असतो. तहान भूक त्यांचे राखे शीत उष्ण, झाले उदासीन देहभाव. हे योगी मुनी काय केले, उदासीन झाले देहावरती. आणि त्या देहाला सांभाळण्याचं काम कोण करत आहे, राखे, शीत, उष्ण, थंडी, उष्णता, आहे का नाही, तहान भूक, या सगळ्यांपासून तो परमात्मा काय करतो, नेहमी त्यांचं संरक्षण अशा पद्धतीनं करण्याचं काम करत असतो. कोण सके तया अनेक सोयरे असे ते दुसरे हरिविन. त्यांना सखे मित्र कोण आहे बरं त्या योग्यांना, ते एकटेच बसलेत ना कुठं, त्या गोयेमध्ये. कोण आहे का त्यांना मित्र, त्यांचं समाधान करायला, इथं तरी पाठ सांगायला एकमेकाला, चर्चा करायला एकमेकाला आपण आहोत. त्यांना कोणी आहे का, कोणीच नाही. कोण सुखतया जीवाशी आनंद, नाही राज मद घडीतया. कोणत्या राजाचा मध वगैरे काही असं काय आहे का, कुठं काय त्यांना अजिबात काही नाही. ऐक नाही, सगळं असं विषाप्रमाणे जीवन असतं. ऐक नाही, तुका म्हणे विष अमृता समान, कृपा नारायण करता होय. विष अमृताप्रमाणे होऊ शकतं, पण कधी, कृपा नारायण करता होय. म्हणजे नारायण जर कृपा करील तर हे सगळं होऊ शकत नाही का. हे सगळं आपल्याला कठीण वाटतं, पण हे जर विचारसागर जर कठीण वाटत असेल आणि आपण जर अंतःकरणापासून त्या परमात्म्याचं ध्यान करत असेल. आता परमात्म्याचं ध्यान करताना त्याला अनंत रूपे, अनंत वेशी, त्याचे रूप किती आहे, अनंत आहे. त्याचे नाम पण अनंत आहे का नाही. कोणी त्या ठिकाणी राम राम म्हणन, कोणी कृष्ण कृष्ण म्हणन, कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणन, कोणी पांडुरंग म्हणन, कोणी स्वामी समर्थ म्हणन. ज्याला जे म्हणायचं ते म्हणा, बरोबर आहे की नाही. पण त्याला सगळ्याच्या अंतःकरणात कळतं ना, त्याला सगळ्याच्या अंतःकरणातलं कळतं. त्याची रूप वेगळे असेल, कपडे वेगळे घातले तुम्ही, माणूस बदलतो का, माणूस आहे तोच राहतो. फक्त कपडे वेगळी घातली, फक्त त्याला नाव वेगळं येतं, पण तो मात्र कोण आहे, एकच आहे. हे त्याला सगळं कळतं. तुम्ही नावं कोणती घ्या, उपासना कोणती पण करा, तरी अशा पद्धतीनं त्याला कळतं. म्हणून कोणाचं ध्यान करायचं, जो सर्वज्ञ आहे, जो दयाघन आहे, असा जो परमात्मा आहे. म्हणून मुनी त्याचं काय करतात, अंतःकरणामध्ये ध्यान करत असतात. मुनी हृदयी ज्याचे करती ध्यान, त्याचे कोणाचे, त्या असणाऱ्या परमात्म्याचे. आता परत तो परमात्मा कोण आहे असा प्रश्न केला तर तुमचं काय उत्तर असेल, तो परमात्मा कोण आहे, त्याला काय म्हणायचं, मी आहे. मी म्हटलं का मग ही संगती लागते, मी नाही म्हटलं का मग सगळी संगती हुकून जाते. म्हणून त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझे होत असे. बरोबर, काय म्हटलं त्याने, त्याचे, त्या असणाऱ्या परमात्म्याचे. म्हणजे कोण परमात्मा, मी असणारा परमात्मा, आणि मलाच त्याचं काय होत असतं, मिथ्या भान होत असतं. भान शब्दाने काय अर्थ घ्यायचा, भान शब्दाने अर्थ घ्यायचा ज्ञान. भान होणं म्हणजे काय, ज्ञान होणं. तुम्ही म्हणता की नाही, जरा भानावर ये. भानावर ये म्हणजे काय,
जरा सावध होय, जरा समजू दे, जरा कळून घे, जरा ऐक नाही, म्हणजे शुद्धीवर ये, म्हणजे ज्ञान होऊ दे, असा भान शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी होत असतो. म्हणून त्याचे बुद्धी उपाधी करून ऐक नाही. आता त्याचे त्या असणाऱ्या परमात्म्याचे आपलं जे स्वरूप आहे त्या परमात्म्याचे काय बुद्धी उपाधी करून. आता या ठिकाणी ज्ञान कशाने होत असतं? आपल्याला ज्ञान होण्यासाठी बुद्धीची आवश्यकता आहे, माहिती नाही. बुद्धी उपाधी करून म्हणजे बुद्धीच्या उपाधीनं अशा पद्धतीनं काय होत असतं? आपल्याला ज्ञान त्या ठिकाणी होत असतं. आता पहा, ज्ञानाची साधनं कोणती आहे? ज्ञानाची साधनं ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे डोळा आहे, कान आहे, नाक आहे का नाही? ही ज्ञानाची साधनं आहे. अजून ज्ञानाचं साधन कोण आहे? अंतःकरण आहे, बरोबर ना? म्हणजे ज्ञान कुठं होईल? ज्ञान इंद्रियामध्ये ज्ञान होईल किंवा अंतःकरणामध्ये ज्ञान होईल. पण या परमात्म्याचं ज्ञानेंद्रियांना ज्ञान होणं शक्य नाही. ज्ञान झालं तर कुठं होईल? त्या परमात्म्याचं अंतःकरणात म्हणजे बुद्धीमध्ये अशा पद्धतीनं काय होऊ शकतं? आपल्याला ज्ञान होऊ शकतं. पण ज्या बुद्धीमध्ये त्या परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे, ती बुद्धी कशाचं कार्य आहे बरं? ती बुद्धी परमात्म्याचं कार्य आहे का? ती बुद्धी परमात्म्यापासून तयार झाली का? ती बुद्धी मात्र परमात्म्यापासून तयार झालेली नाही. ती बुद्धी कशापासून तयार झालेली? ती बुद्धी पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून तयार झालेली आहे का नाही? पंचमहाभूत आहे. तसे तुम्ही 5 प्रकारच्या तुळशी आणा एकत्र आणि त्याचा अर्क तयार केला का तुम्ही त्याला काय म्हणता? तुळशी अर्क. तसं हे पंचमहाभूत आणि त्याचं काय हा जणू काय अर्क आहे का नाही? ती बुद्धी का नाही? त्याला बुद्धी म्हणा किंवा त्याला अंतःकरण म्हणा. अंतःकरण का बरं म्हणायचं? अंत म्हणजे आत आणि करण म्हणजे साधन. कशाला जाणायचं साधन आहे? आत तुमच्या अंतःकरणात. आतमध्ये काय आहे? सुख दुःख पाप पुण्य हे सगळ्याला जाणण्याचं काय ते साधन आहे. तुम्हाला ज्ञान होतं का नाही त्याला जाणण्याचं काय ते साधन आहे. काय साधन आहे? ही बुद्धी, अंतःकरण. म्हणून याने काय होतं? अशा पद्धतीनं आपल्याला स्मृती, सुख दुःख, ईश्वर ज्ञान हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये होत असतात. म्हणून अशा पद्धतीनं काय बुद्धी उपाधी करून त्या परमात्म्याचं भान, त्या परमात्म्याचं ज्ञान बुद्धीच्या उपाधीनं आपल्याला काय होत असतं? या ठिकाणी ज्ञान होत असतं. परंतु ते ज्ञान खरं होतं का खोटं होतं? पहा आता, ते ज्ञान खरं होतं असतं का खोटं होतं असतं असा या ठिकाणी आपल्याला संशय येतो का नाही? पण खरं पाहायला गेलं तर ग्रंथकाराने काय सांगितले? मिथ्या भान. तुम्ही म्हणाल आता हे ग्रंथकार काय भानावर दिसत नाही, आहे का नाही? आता ज्ञान कशाने होतं? बुद्धीनं होतं, आहे का नाही? पण आता इथं कोणतं ज्ञान होतं आपल्याला? मिथ्या भान. भान म्हणजे ज्ञान. कोणतं ज्ञान होतं? खोटं ज्ञान होतं असतं. कसं काय खोटं ज्ञान होईल? त्याचं कारण आहे बुद्धी कशाचं कार्य आहे? मायाचं कार्य आहे. आता हे ऐकायला जरा थोडं जड जाते का नाही? सगळं जाऊ द्या जड. आता हे सुरुवातीला नवीन नांदायला आले का ते असंच होतं. कोणती गोष्ट सांग तिला ते जमतच नाही, आहे का नाही? तिला राहावंशी वाटत नाही. पण थोडे दिवस तिनं नांदलं पाहिजे, आहे का नाही? एकदा तिचं जरा बसताना व्यवस्थित बसलं का मग तिथून पुढं तिचं सगळं व्यवस्थित चालू शकतं. तसं या ठिकाणी ह्या गोष्टी आता जरा थोड्या डोक्यावरून जाण्यासारख्या असल्या तरी काय करायच्या? फक्त ऐकून ठेवा. जर तुम्हाला तग धरून राहायचं असेल आणि याच्यात पारंगत व्हायचं असेल किंवा त्या परमात्म्याचा तुम्हाला साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? थोडे दिवस का होईना जाऊ द्या, डोक्यावरून जाऊ द्या, पण ऐका. तो गावभाव होता ना, नुसता पोळ्या खायला आला होता, बरोबर ना? पण तो जागा सोडली का? त्याने जागा सोडली नाही. आणि नाथांची कृपा झाली नाही का? नाथाने कृपा केली. राहिलेलं रामायण स्वतः लिहिलं का नाही? बाकीचं अर्ध होऊ शकतं का नाही? असं होऊ शकतं, आहे का नाही? कृपा नारायण करता होय. भगवंताने कृपा केली तर नंतर काय होणार नाही? सगळं होऊ शकतं. पण मग सुरुवातीला फार गर्दीनंतर आपाप असं एक जर निष्ठ चालले तर मग त्याला ज्ञान होईल का? होणार नाही. आणि याच्यासाठी काय असलं पाहिजे? सातत्य असलं पाहिजे. पाठाला हजर कधी राहायचं? पाठ संपल्यावर का पाठाच्या सुरुवातीलाच हजर कधी असलं पाहिजे? मला खरं सांगा. म्हणजे सुरुवातीला लिंक पाठवणारा त्याने हजर राहायचं, सांगणाऱ्याने हजर राहायचं, सगळ्यांनी हजर राहायचं. आपण फक्त सावकाश यायचं. म्हणजे का बरं? देरे हरिंग खाटल्यावर आम्हाला अजिबात त्रास नको. मग ते ज्ञान राहील का? कारण हे ज्ञान म्हणजे वाघणीचं दूध आहे, पहिलंच सांगितलं. आणि त्याला साठवायचं असेल तर पात्र कसं असलं पाहिजे? सोन्याचं. सोन्याचं म्हणजे शुद्ध पात्र.
पाप मल विक्षेप रहित पात्र असलं पाहिजे, आहे का नाही? त्याच्यातच हे ज्ञान राहू शकतं. म्हणजे याच्यासाठी काय काळजी केली पाहिजे आपण. उगाच कोणाच्या तरी भिडे असतो अशा पद्धतीनं जर आपण हे करत असतो, जाऊ दे ते करतात म्हणून आम्ही करतो, तर अशाने आपल्याला ज्ञान होणार नाही. त्याला स्वतःहून प्रयत्न केले तरच हे ज्ञान आपल्याला होऊ शकतं. आता ज्याला जाणीव होत असेल, ज्याला हे कळत असेल, तो फार भाग्याचा आहे. त्याला साष्टांग दंडवत. आणि ज्याला कळत नाही त्याला पण करू, आता पर्यायच नाही राहिला काही. असो, म्हणून त्याचे बुद्धी उपाधी करून, त्याचे त्या असणाऱ्या परमात्म्याचं बुद्धी उपाधी करून, या बुद्धीच्या उपाधीच्या माध्यमातून मिथ्या भान मजाचे माझे होत असे. मला त्याचं भान होतं, मला ज्ञान होतं. ते कोणतं ज्ञान होतं? मिथ्या ज्ञान होतं. मिथ्या शब्दाचा अर्थ काय आहे? जे नाही ते. जसं रज्जूवर सर्प तुम्हाला प्रतीतीला आला, तो सर्प खरा आहे का? तो सर्प खरा नाहीच आहे. म्हणजे तो रज्जूवर भासलेला सर्प कसा आहे? मिथ्या स्वरूपाचा आहे. तसं हे ज्ञान कोणतं आहे? हे पण मिथ्या स्वरूपाचं आहे. का बरं मिथ्या स्वरूपाचं ज्ञान या ठिकाणी झालं? याचं कारण आहे, बुद्धी कशाचं कार्य आहे? मायाचं कार्य आहे. आणि माया कशी आहे? स्वतःहून विलक्षण आहे. म्हणजे माया जशी त्या ठिकाणी स्वतःहून विलक्षण आहे, अनिर्वचनीय आहे, तसं त्या बुद्धीमध्ये सुद्धा ज्ञान कसं होणार आहे? जशी माया मिथ्या आहे, तसं मायेचं कार्य ती बुद्धी, आणि त्या बुद्धीमध्ये झालेलं ज्ञान ते सुद्धा कसं ज्ञान असन? ते मिथ्याच ज्ञान असेल ना. ते का सत्य ज्ञान आहे? त्या ठिकाणी सत्य ज्ञान नाही. सत्य ज्ञान कधी झालं असतं? जर बुद्धी सत्य असती तर ज्ञान तुम्हाला सत्य झालं असतं. पण बुद्धीच मिथ्या आहे, म्हणून बुद्धी मिथ्या असल्यामुळं त्याचं ज्ञान कसं होईल? तुम्हाला मिथ्या होईल. मग तुम्ही म्हणाला आता आहो, मग आता आपण तर या विचारसागराचं चिंतन करतो, मग हे ज्ञान काय? हे सत्य आहे का मिथ्या आहे? मग करा ना विचार, आता हे ज्ञान सत्य आहे का मिथ्या आहे? करा बरं विचार, काय ज्ञान असेल आता हे? हे ज्ञान सत्य आहे. आणि कशात होतं हे ज्ञान? बुद्धीत होतं ना. आणि बुद्धी कोणाचं कार्य आहे? मायाचं कार्य आहे का नाही? तुम्ही म्हणा ग्रंथकाराचं काय आता भानावर राहिलं नाही असं वाटत असेल तुम्हाला, पण तुम्हाला त्याची संगत लावून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे ज्ञान आपल्याला सत्य होत नाही. आपल्याला ज्ञान होतं ते मिथ्या ज्ञान होतं. कोणतं ज्ञान होतं असतं आपल्याला? मिथ्या ज्ञान होतं. का बरं मिथ्या ज्ञान व्हायला पाहिजे आपल्याला? सत्य ज्ञान का होऊ शकत नाही? ऐकून घ्या. आता तुम्हाला विचारसागराचा 5वा तरंग तुम्ही ऐकला असेल ना. राजाला काय चावला होता? लांडगा चावला होता. कुठं चावला होता? जागृतीमध्ये का स्वप्नामध्ये? स्वप्नामध्ये. स्वप्नात लांडगा चावला होता, बरोबर की नाही? मग आता तो स्वप्नामध्ये जर लांडगा चावला असेल, मग आता त्या चावलेला लांडगा जो आहे त्याच्या निवृत्ती करता, आणि त्याने लोकांना जोरजोराने हाका मारायला सुरुवात केली. त्याच्याजवळ कोण झोपले? त्याच्याजवळ पारे करायला कोण होते? का हजारो हातीचं बळ आणि चिलटाचा सुद्धा प्रवेश होणार नाही असे बलवान असणारे पारेकरी त्या ठिकाणी होते. पण एक तरी कामाला आला का? एकही कामाला आलं नाही. मग त्या स्वप्नामध्ये त्याच्या पायाला लांडगा चावला, त्या लांडग्याचे दात त्याच्या पायाच्या पोटरीमध्ये शेत झाले, शिरले चांगले, रक्तभंबाळ झाला. त्याला कोणी भेटलं नाही. मग तिथंच पडलेली काठी होती, ती काठी उचलून त्याने लांडग्याला मारली. आणि मग अशा पद्धतीनं त्या लांडग्याच्या आणि तोंडातून पाय सोडवला. तो लांडगा मरण पावला आणि पुढं चालू लागला. पुढं वैद्याकडे गेला. वैद्याला म्हणला मला एक पट्टी बनवून दे, मलमपट्टी पायाला जखमेला. तुम्हाला मला एक पैसा दे. तुम्हाला पैसा नाही. मग शेवटी तो एकटाच पुढे चालू लागला. बराच त्याचा विस्तार आला. मग एक साधू त्याला भेटला, आणि साधूने काय केलं? साधू दयाळू होता ना. साधूने लगेच आपल्या पिशवीतून मलमपट्टी काढली आणि त्याच्या पायाला लावली, बरोबर ना? आणि तो जागा झाला. आता मला एवढंच सांगायचंय, त्या स्वप्नामध्ये त्याला दुःख झालं, बरोबर ना? स्वप्नामध्ये दुःख झालं. स्वप्न ही कोणत्या सत्यते आहे? व्यावहारिक सत्यता आहे का प्रातिभाषिक सत्यता आहे का पारमार्थिक सत्यता आहे? स्वप्न प्रातिभाषिक सत्यमध्ये स्वप्न. मग व्यावहारिक सत्तेतलं पट्टी त्याला चालन का स्वप्नामध्ये? नाही चालणार. मग तिथं कोणती पट्टी असली पाहिजे त्याला? तिथं प्रातिभाषिकच असली पाहिजे पट्टी, आहे का नाही? तिथं व्यावहारिक सत्तेतली चालणार नाही. आणि समजा तो व्यावहारिक सत्तेमध्ये बरं स्वप्नामध्ये एखादा राजा असेल, आहे का नाही? आणि व्यावहारिक सत्तेमध्ये येताना तो खरा कोण आहे? भिकारी आहे. आणि त्याला समजा स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याला मोठं धन असं सापडलं. त्याला असं वाटलं आपण फार गरिबीत दिवस काढले, हे धन आता आपण सोडायचं नाही. त्याने त्या धनाला किती जर कवटाळलं, त्याला व्यावहारिक सत्तेमध्ये ते धन आणता येईल का?
आणता येणार नाही, बरोबर की नाही. म्हणजे नियम काय केला शास्त्राने, समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही. आता मला सांगा, व्यावहारिक सत्ता टिकते का? व्यावहारिक सत्ता पण टिकत नाही. आणि प्रातिभाषिक सत्ता टिकते का? प्रातिभाषिक सत्ता टिकत नाही. बरं आता विचार करा, या व्यावहारिक सत्तेमध्ये आपण लहानपणी कसे होतो, तरुणपणी कसे होतो, म्हातारपणी कसे दिसतो, बरोबर आहे की नाही. हे सगळं परिवर्तनशील होत चाललंय की नाही. म्हणजे हे टिकणार आहे का? बरं जे टिकत नाही ते कोणतं कार्य आहे? ते मायेचं कार्य असतं, बरोबर आहे की नाही. आणि ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही ते कोण आहे? तो परमात्मा आहे त्या ठिकाणी. आणि तो परमात्मा कोण आहे? मीच आहे. म्हणजे मी कोणत्या सत्तेतला आहे? आपण कोण आहे? पारमार्थिक सत्तेमध्ये आहोत. आणि आपल्याला निवृत्ती कोणत्या सत्तेतली करायची? आता व्यावहारिक सत्तेतली निवृत्ती आहे का नाही. आता ही व्यावहारिक सत्ता म्हणजे काय? एक प्रकारची प्रातिभाषिक सत्ताच आहे ना, आहे का नाही. ती तशी टिकत नाही, तशी ही टिकत नाही. मग आता आपल्याला ज्ञान कोणत्या सत्तेतलं करून घ्यायचंय? पारमार्थिक सत्तेतलं करून घ्यायचंय का व्यावहारिक सत्तेतलं ज्ञान करून घ्यायचंय? पारमार्थिक सत्तेतलं ज्ञान का करून घ्यायचं तुम्हाला? पारमार्थिक सत्ता, तुम्ही परमात्मा नाही का? त्याची तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची का? बुद्धी नाही जाणू द्या, पण बुद्धीनं कोणतं जाणलं पाहिजे खरं पाहायला गेलं तर? पारमार्थिक सत्तेतलं काय जाण्याची गरजच नाही. तुम्हाला व्यावहारिक सत्तेतलं जाणून घ्यायचं. कारण भ्रम कशाने आलेला आहे तुम्हाला? व्यावहारिक सत्तेमध्ये भ्रम आलाय का नाही तुम्हाला? मग तुम्हाला ज्ञान कोणतं असलं पाहिजे? पारमार्थिक सत्तेतलं ज्ञान काय? मला एक सांगा, पाण्यावर शेवळ आलं का नाही? मग पाण्यावर शेवळ बाजूला केल्याच्या नंतर पाण्याची प्राप्ती कधी होते आपल्याला? पाणी आहेचे. तसं मी परमात्मा आहेच का नाही? त्याचं ज्ञान करून घ्यायची काय गरज आहे का तुम्हाला? मग तुम्हाला ज्ञान कोणतं करून घ्यायला पाहिजे? व्यावहारिक सत्तेतलं. आणि ते व्यावहारिक सत्तेतलं ज्ञान खरं का खोटं? मिथ्या ज्ञान असतं. मग बरोबर की नाही. मग ज्ञान कोणतं असतं? मिथ्या ज्ञान. मग इथं मिथ्या भान होत असे, मग हे भान किंवा ज्ञान हे खोटंच झालं पाहिजे. खऱ्या ज्ञानाची तुम्हाला आवश्यकता आहे का? खऱ्या ज्ञानाची तुम्हाला आवश्यकता नाहीचे. माऊली म्हणतात की नाही, अवघीच शास्त्रे अविद्यानाशाची पात्रे वाचून न होती स्वतंत्र आत्मबुद्धी. आता हे सर्व शास्त्र आहे का नाही, ही काय करतात? अविद्यानाशाची पात्रे म्हणजे फक्त अविद्या घालवण्याचं काम करतात, बरोबर का नाही. फक्त शेवळ घालवायचं काम करतात. पाणी आहेच का नाही खाली? पाणी आहेचे. मग परमात्मा प्राप्तीची काय तुम्हाला आवश्यकता आहे? परमात्मा प्राप्तीची आवश्यकता नाही. परमात्मा आहेचे. परमात्मा नाही असं आहे का कुठं? परमात्मा आहेचे. फक्त काय घालवायचे? अविद्या घालवायची. अविद्या सत्य आहे का मिथ्या आहे? अविद्या मिथ्या आहे. मग मिथ्या पदार्थाने मिथ्या पदार्थाची निवृत्ती होते, बरोबर आहे का नाही. त्याला दुसऱ्या पदार्थाची काय आवश्यकता आहे? त्याला आवश्यकताच नाही. म्हणून ज्ञान कोणतं होतं? बुद्धी उपाधीनं मिथ्या भान मजची माझे होत असे. आता जो मी परमात्मा आहे त्या परमात्म्याचं ज्ञान या मिथ्या बुद्धीनं होईल का? बुद्धीच मुळात खोटी. मग खोट्या बुद्धीनं खऱ्या परमात्म्याचं ज्ञान होत नाही. मग ते ज्ञान कोणतं आहे? मिथ्या ज्ञान आहे. त्या ज्ञानामध्ये पण दोन प्रकार केले, एक संवादी भ्रम आणि एक विसंवादी भ्रम. ऐक नाही, विसंवादी भ्रम म्हणजे काय? आता हे लोक संसार वगैरे करतात की नाही, त्याच्यामध्येच गुंतू पडतात की नाही, त्याच्यामध्ये गुंतून पडतात. जन्म मरणाच्या येरझाऱ्या त्यांच्या नित्याने त्या ठिकाणी चालत असतात, बरोबर की नाही. मग त्याला संसाराचंच ज्ञान आहे, फक्त याच्यात राहायचं, खायचं, मजा करायची. आणि असं काय होतं? देह पडल्याच्या नंतर परत यावं लागतं, बरोबर की नाही. मग त्याला ज्ञान कोणतं होतं? संसाराचं ज्ञान. म्हणजे कोणता भ्रम होता? विसंवादी भ्रम. आणि आपल्याला कोणता भ्रम आहे आता? संवादी भ्रम. मला हे विचारसागरातलं ज्ञान झालं पाहिजे. हा पण कोण एक प्रकारचा भ्रमच आहे. म्हणजे संवादी भ्रम असो नाहीतर विसंवादी भ्रम असो, तो काय आहे? भ्रम आहे. मग ज्ञान कोणतं आहे? असं जे काही ज्ञान असतं का त्या ज्ञानाला शब्दामध्ये वर्णन केलं जात नाही. ते ज्ञान कोणतं असतं? सत्य ज्ञान असतं. जसं जनक राजाच्या पुढं आणि याज्ञवल्क ते म्हणले तुम्ही ब्रह्मज्ञानी कोण आहेत? ते काय 15 मिनिटं काय बोलले का? फक्त मौन राहिले. म्हणजे याचा अर्थ काय? ज्याच्यामध्ये कधी बोललं जात नाही, जे बुद्धीला विषय होऊ शकत नाही. कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होऊ शकत नाही. आता ते त्याला कधी विषय होऊ शकत नाही, ते बुद्धीला कसं काय विषय होईल? बुद्धीला कसं काय कळलं? आणि बुद्धीला जे कळालं मग ते खरं कळालं का खोटं कळालं? ते खोटं कळालं. म्हणून मिथ्या भान मजची माझे, मजची मी परमात्मा आणि मला परमात्म्याला माझं ज्ञान होतंय. कशाचं? परमात्म्याचं. मग खरं ज्ञान होईल का खोटं ज्ञान होईल? परमात्म्याला आणि परमात्म्याचं कसं काय ज्ञान होईल?
आणि कोण ज्ञान करून देईन त्याला? बुद्धी कसं काय ज्ञान करून देईल? बुद्धी ज्ञान करू देऊ शकत नाही. म्हणून बुद्धीनं जर ज्ञान होत असेल तर ते कोणतं ज्ञान आहे? खोटं ज्ञान आहे. आणि खरं ज्ञान काय आहे? ज्या ज्ञानामध्ये शब्द सुद्धा उच्चारला जाऊ शकत नाही, शब्दाचं सुद्धा काम राहत नाही, विचाराचं काम सुद्धा राहत नाही. ऐक नाही, काय 7व्या अध्यायामध्ये ओवीचे ती नाव एकदा तीराला लागली का ती कधी ढळत नाही. ऐक नाही, तर्को आयनेने घे अंगी जायच्या, तर्क वगैरे सगळं संपून जातं. मनाचं मन पण ठेलंय, बोलायचे बोल पण, मनाचं मन पण थांबतं, बोलाचं बोल पण थांबतं. आणि जया माझी सापडली ने वस्तू, ने म्हणजे परमात्मा वस्तू, ज्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली तिथं मनाचं काम राहत नाही आणि बोलाचं सुद्धा काही काम राहत नाही. ते ज्ञान असतं सत्य. आणि ह्या बुद्धीच्या माध्यमातून मला ज्ञान झालं, अहम ब्रह्मास्मी हे जे म्हटलं जातं हे काय आहे? मिथ्या त्या ठिकाणी आहे. म्हणून बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझे होत असते. मजची माझे होत असे, मी परमात्मा आणि मला आणि माझं परमात्म्याचं ज्ञान होतं, भान होतं, पण कसं होतं? मिथ्य होतं. कशामुळे होतं? उत्तर काय? कशामुळे होतं सांगा आता? कोणत्या उपाधीनं होतं? बुद्धीच्या उपाधीनं मला म्हणजे मी परमात्मा आणि मी परमात्म्याला माझ्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान मिथ्या होतं, असा प्रश्न तयार करायचा, म्हणजे हे लक्षात येईल. ठीक आहे. किंवा वरती एक प्रश्न आहे, मुनी हृदय ज्याचे ध्यान का करतात? मुनी हृदयामध्ये त्याचं ध्यान का करतात? कारण तो परमात्मा कसा आहे? सर्वज्ञ आहे, दयागण आहे, म्हणून मुनी हृदय त्याचे सतत ध्यान करतात. असा एक प्रश्न तयार होऊ शकतो. चला घ्या खाली, चला तर उशीर होत चाललाय. ज्याच्या आज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे. आपल्याला ह्या जरा 2 ओव्यांचा विचार करून थांबायचे, जरा थोडा पटपट घ्यायचा प्रयत्न करू. जर शंका जर आली तर परत लगेच मला विचारू शकता, काय हरकत नाही. ज्याच्या आज्ञाने भाषे जगत, बघा आता, ज्याच्या आज्ञाने म्हणजे ह्या जगताला अधिष्ठान कोण आहे? या जगताला आधार कोण आहेत? जसं रज्जू पाहता की नाही तुम्ही? रज्जू पाहता आणि त्या रज्जूवरती तुम्हाला काय प्रतीतला येत असतं? सर्प प्रतीतला येतो. ऐक नाही, रज्जूवरती काय येतो? सर्प प्रतीतला येतो. कधी सर्प प्रतीतला येतो? रज्जू दिसल्यावर सर्प प्रतीतला येतो का? हे काहीतरी पडलं आहे म्हणून तुम्हाला सर्प प्रतीतला येतो? सांगा बरं. आहे का नाही? जेव्हा तुम्हाला रज्जूचं ज्ञान असतं तेव्हा सर्पाचं ज्ञान होत नाही. आणि जेव्हा सर्पाचं रज्जूचं विशेष रूपाने ज्ञान नसतं तेव्हा तुम्हाला काय सर्प प्रतीतला येत असतो. सर्प कधी प्रतीतला येत असतो? पूर्ण प्रकाश पण नाही आणि पूर्ण अंधार पण नाही. मंद अंधकारादी दोष असला की नाही, मग मंद अंधकारादी दोषामुळे काय त्या रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीतला येतो. सर्पावर सर्प कधी प्रतीतला येईल का? आहे का नाही? मग त्याला एक वस्तू सत्य असली पाहिजे आणि सत्य वस्तूवरती काय मिथ्या वस्तू प्रतीतला येते. सत्य वस्तूवरती सत्य पदार्थ कधी प्रतीतला येईल का? एखादा म्हणला, अहो मला सर्पावर सर्प प्रतीतला आला, आहे का नाही? एखादा जर म्हणत असं मला सर्पावर सर्प प्रतीतला आला, बरं मग तू त्याला हात लावला का? नाही, हात नाही लावला. बरं झालं हात नाही लावला. तुला सर्पावर सर्प प्रतीतला जर येत असेल, कदाचित ते जुळे सर्प असतील, आहे का नाही? कदाचित ते सर्प कसे असतील? ते जुळे असतील, येडे, आहे का नाही? तू हात नाही लावला, बरं झालं. कदाचित हात लावला असता तर मग त्याने दंश वगैरे केला असता. म्हणजेच त्या ठिकाणी तुला 2 सर्प नाही प्रतीतला यायला पाहिजे. तुला सर्प किती प्रतीतला यायला पाहिजे? एक सर्प प्रतीतला यायला पाहिजे. आणि सर्प खरा आहे का खोटा आहे? जसं आता आपण पाहणार आहे 4थ्या तरंगामध्ये 5 पुरुष रस्त्याने निघले. कुणी 5 म्हणतं, कुणी 10 म्हणतं. मग ते 5 पुरुष रस्त्याने निघल्याच्या नंतर संध्याकाळ झाली होते, उशीर झाला होता, कुठं कार्यक्रमाला गेले असताना येता येता उशीर झाला. पूर्ण प्रकाश नाही, अंधार नाही, हातामध्ये कंदील पण नाही, असं जावळा मावळाचं वातावरण झालं होतं. आणि मग त्यांना रस्त्याने जाता जाता ते 5 जण म्हटले, अरे इदम रूपाने म्हणजे हे काहीतरी पडलेलं आहे असं म्हटले. मग त्याच्यात काय म्हटले, अरे बाबा हे मला असं वाटतंय ना, हा सर्पच असला पाहिजे, जरा थोडे भाजलो व्हा म्हटले, आहे का नाही? याला सर्पमित्र कोणीतरी बोलावला पाहिजे. अशा पद्धतीने काय होईल, त्याला आपण पकडून बाजूला सोडून देऊ शकतो. तर तेच दुसरा काय म्हणला, अरे सर्प वगैरे काही नाही आहे इथं आहे ना, मला असं वाटतंय कोणीतरी लग्नाचं वगैरे
वगैरे काहीतरी वरड चालला असेल, कोणाच्या तरी गळ्यातून ती फुलाची माळ पडली असेल, ही फुलाची माळ आहे त्या ठिकाणी, बरोबर की नाही, फुलाची माळ वाटली. तिसरा म्हणला अरे ते वरड चालला असेल, कदाचित तिथं बैल थांबली असेल, तेव्हा बैलाने आपला विधी केला असेल म्हणून तो काय वगळ तिथं गेलेला आहे का नाही, तो काय सर्प वगैरे नाही, फुलाची माळ वगैरे काही नाही. तो म्हणला अरे बैलाचा वगळ वगैरे काही गेला नसन, ही काही जलरेषा वगैरे काही नसन, कदाचित मला असं वाटतं तिथं दंड वगैरे पडला असेल, कोणाची तरी काठी पडली असेल. तर पाचवं काय म्हणला अरे काठी वगैरे कायची पडली, म्हणला इथं मला असं वाटतं ही जमीन काळी जरा, त्याच्यामध्ये ती भेगाडली असेल. आता हे 5 जणांना 5 भ्रम झालाय की नाही. पण त्या ठिकाणी जर प्रत्येकाने विचार केला, नाही एक जण म्हणला मी सर्पमित्र आहे, आता मी सर्पाला धरतो, त्याने जर सर्पाला धरायचा प्रयत्न केला, सर्प हातात येईन का रज्जूच हातात येईन? रज्जू म्हणजे दोरी आहे की नाही, तुम्हाला रज्जू नाही कळलं तर मी दोरी म्हणून वाटलं तर, आणि रज्जू जर म्हणलं तर फक्त संस्कृत भाषेमध्ये दोरीला रज्जू म्हटलं जातं, एवढंच फक्त लक्षात येतं, बरोबर की नाही. मग काय लक्षात आलं की आता त्या 5 जणांना 5 भ्रम झाला, पण त्या ठिकाणी हे 5 पदार्थ होते का दोरीच होते? दोरीच होते आहे का नाही. म्हणजे हे कशामुळे त्यांना भासलं, त्या रज्जूचं यथार्थ रूपाने ज्ञान नव्हतं. आणि कशाचं ज्ञान होतं त्याला सापाचं ज्ञान होतं, त्याला फुलाच्या माळेचं ज्ञान होतं, त्याला जलरेषेचं ज्ञान होतं, त्याला भूरेषेचं ज्ञान होतं, त्याला दंडाचं ज्ञान होतं, पण त्यांना रज्जूचं ज्ञान नव्हतं. म्हणून ज्याच्या आज्ञेने, ज्याच्या म्हणजे अधिष्ठान काय, त्याला ह्या 5 पदार्थाला अधिष्ठान कोण होतं? आता अधिष्ठान शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, एक शब्द रज्जू अधिष्ठान आहे, आणि 5 प्रकारचे पदार्थ काय त्या रज्जूवरती आद्यस्थ आहे. म्हणजे आद्यस्थ पदार्थ हा कशावर अवलंबून असतो? अधिष्ठानावरती अवलंबून असतो, बरोबर की नाही. म्हणून आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. दोघांमध्ये सारखेपणा आला ना. आद्यस्थ पदार्थ कसा असतो? अधिष्ठान रूपाने असतो. सर्प कसा असतो? वाकडा तिकडा पडलेला असतो. का सर्प असा सरळ आयटीत बसतो का, असं सरळच पडतो? आणि दोरी काय अशी सरळच असते का, ती पण वाकडी तिकडे असते. म्हणून दोघांमध्ये काय असतं? सादृश्य. म्हणजे सादृश्य या शब्दाचा अर्थ होतो सारखेपणा, समानत्व, दोघांमध्ये सारखं असतं, म्हणून भ्रम होऊ शकतो ना. म्हणून त्या ठिकाणी काय होत असतो? भ्रम होतो. म्हणून त्या भ्रमामुळं ज्याच्या आज्ञाने, त्या असणाऱ्या रज्जूच्या अज्ञानाने काय रज्जूवरती सर्प भासलेला असतो. तसं या परमात्म्याचं काय आपल्याला आज्ञाने परमात्म्याचं ज्ञान आहे का? परमात्म्याचं जर ज्ञान असतं, आपण पण म्हणलं असतो ना, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, प्रपंच एक झाला होता, हे तो समोर मिथ्या वार्ता, असं म्हटलं नसतं का? पण आपल्याला प्रपंच मिथ्या वाटतो का? संसार मिथ्या वाटतो का? त्याला सांगायला गेलं, तो म्हणतो अहो मला हे सगळं धडधडीत दिसतं. मग ज्या अर्थी त्याला धडधडीत दिसतं त्या अर्थी काय हे त्याला प्रतीतलं येतं त्या ठिकाणी. म्हणजेच त्याला त्या ठिकाणी कशाचं दर्शन होत नाही? परमात्म स्वरूपाचं दर्शन होत नाही. म्हणून ज्याच्या आज्ञाने भाषे जगत, अधिष्ठान वस्तूच्या अज्ञानामुळं त्याला हे जगत भासत असतं. का भासत? अधिष्ठान वस्तूचं त्याला ज्ञान आहे, पण कोणतं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान आहे. आणि त्याच्यावर भासलेलं जगत किंवा रज्जूवर भासलेलं सर्प याचं त्याला कोणतं ज्ञान आहे? विशेष अशा प्रकारचं ज्ञान असतं. म्हणून सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान. सामान्य रूपाने ज्ञान कशाचं असतं? म्हणजे हे सगळं भासतं. सांगा आता, सामान्य रूपाने ज्ञान कशाचं असलं पाहिजे? अधिष्ठानाचं सामान्य रूपाने ज्ञान असलं पाहिजे, ऐक नाही. आणि म्हणून अधिष्ठानाचं सामान्य रूपाने ज्ञान आणि त्याच्यावर हे काहीतरी असंच आहे, त्याचं काय विशेष रूपाने ज्ञान. म्हणजे हे जगत सत्यच आहे, हा रज्जू आपलं हा सर्पच सत्य आहे, असं जेव्हा ज्ञान असतं ना, ते विशेष रूपाचं ज्ञान असतं. त्या विशेष रूपाच्या ज्ञानाने अधिष्ठान पदार्थाचा त्या ठिकाणी काय होतो? नेहमीच भ्रम होत असतो. आणि आद्यस्थ पदार्थ त्याला नेहमीच अशा पद्धतीनं सत्य वाटत असतो. म्हणून ज्याच्या आज्ञाने, इथं काय दिलं? ज्याच्या आज्ञाने भाषे जगत. ज्याच्या आज्ञाने, आता कशाच्या आज्ञाने माहिती बघा बरं. जगत कोणाच्या आज्ञानाने भासतं? द्या उत्तर. प्रश्न तयार करायचा. जगत कोणाच्या अज्ञानाने भासतं? रज्जूच्या अज्ञानाने जगत भासतं का रज्जूच्या अज्ञानाने सर्प भासतो? मग आणि कोणाच्या अज्ञानाने जगत भासतं? जगत कोणावर आद्यस्थ आहे?
बोला. हा, मग आता कोणाच्या अज्ञानाने जगत भासतं सांगा आता? पारम हा, असं घ्यायचं आहे का नाही? हे थोडं थोडं होऊ द्या. काही पटपट काय पुढे जाऊन आपल्याला काही शर्यत नाही कुठे जिंकायची आहे का नाही? म्हणजे ज्याच्या आज्ञाने, परमात्म्याच्या आज्ञानाने जगत अशा प्रकारचं भासत असतं. झाला का नाही प्रश्न तयार? वा. पुढं पहा. जसा दोरीवरील सर्प दिसत, जसं दोरीच्या आज्ञानामुळं दोरीवर सर्प दिसतो का नाही? दोरीच्या आज्ञानाने दोरीवर त्या ठिकाणी सर्प दिसत असतो. बरोबर का नाही? उदाहरण देऊन सांगले त्यांनी, हे दृष्टांत इथं दिला त्यांनी. परी पण दोही ठाईना सर्प जगत. पण दोन्ही ठिकाणी रज्जूवर सर्प आहे का? आणि परमात्म्यावर जगत आहे का? बरोबर आहे. म्हणून दोही ठाईना सर्प जगत, दोन्ही ठिकाणी सर्पही नाही आणि जगत पण त्या ठिकाणी नाहीये. मग काय त्या ठिकाणी? बघा उत्तर दिलं. ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच असे. ते स्वतंत्र आहे का नाही? आता हे स्वतंत्र याच्यावरती विचार करावा लागतो. देशभेद, कालभेद, वस्तुभेद, स्वगतभेद, सजातीभेद, विजातीभेद, याच्यामध्ये भरपूर विचार आलेले आहे. पण वेळ आपल्या काही हातामध्ये राहिलेली नाहीये. थोडं खालच्या ओळीचं अजून चिंतन करायचं आपल्याला, 1-2-3 मिनिटांमध्ये करू. उद्या याच्यावरती काय विस्तार असेल तो आपण करू. म्हणून ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच असे. म्हणजे स्वतंत्र म्हणजे काय? याच्यामध्ये नसलेलं असंच काय आहे? स्वतंत्र असणारं काय आहे? स्वयंब्रह्म, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपवान सच्चिदानंद घन असणारा परमात्मा कोण आहे? मीच आहे. म्हणून माझ्यावर हे जगत आहे का? माझ्यावर जगत नाही. मग जगतातलं दुःख माझ्या ठिकाणी आहे का? जगत जर मिथ्य नसेल, परमात्मा जर मी असेल, तर मग हे जगातलं दुःख माझं आहे का? या जगातलं दुःख माझं नाही. मग मला दुःख होतं, हे खरं होतं का खोटं होतं? हे दुःख सुद्धा त्या ठिकाणी खोटं आहे. मग मी खोट्याच्या मागं लागलो का खऱ्याच्या मागं लागलो? मी महत्व कशाला देतो? मी खोट्याला महत्व देतो, आहे का नाही? खोट्याला महत्व देऊन मी कोण झालो? खरा असून मी खोटा झालो. म्हणून त्या ठिकाणी मी मात्र कसं आहे? स्वतंत्र आहे. माझ्या ठिकाणी सुख नाही, माझ्या ठिकाणी दुःख नाही, माझ्या ठिकाणी पाप नाही, माझ्या ठिकाणी पुण्य नाही. मी ह्या सगळ्यांपासून कसं आहे? स्वतंत्र त्या ठिकाणी आहे. आणि कोण आहे मी? स्वयंब्रह्म. स्वयं मी स्वतःच कोण आहे? मी स्वतः त्या ठिकाणी परब्रह्म स्वरूप आहे. फार आता काही काळजी करू नका. आपल्याला आता पाठ बंदच करायचं आहे ना? थोडं एक ओवी आता फक्त लक्षात घेऊ आणि आपण पाठ थांबू वाटलं असतं. पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीचे आहे आत्मा आप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या. सगळ्याचं सार सांगणारी अशा पद्धतीची काय ही ओवी आहे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम. पुण्यपुरुष असतात की नाही? पुण्यपुरुष ते कसे असतात? त्याला काही काम असतो का? त्यांना काही मिळवावं असं वाटतं का? तुकोबरायांना काही मिळावं वाटत होतं का? आज आम्हाला हे पाहिजे, उद्या ते पाहिजे, आज इकडे जायचं, उद्या तिकडे जायचं, असं काय आहे का? त्यांचं फक्त भामचंद्र भराळा इथपर्यंतच फिरायचं. 3 डोंगराला सोडून 4थ्या डोंगरावर जायचं पण नाही, आहे का नाही? कीर्तनाची ठिकाणं सुद्धा मुख्य ठिकाणं, आहे का नाही? आपले कीर्तन इकडं तिकडं आता तो काय एक व्यवसाय झाला. जाऊ दे, तो जास्त महत्त्वाचा मुद्दा नाही. म्हणून त्याला काय कोणता काम आहे का? कोणत्या प्रकारचा काम नाही. म्हणजे ते कसे? पुण्यपुरुष सदैव म्हणजे आज आहे आणि उद्या नाही असं आहे का? ते कसे? सदैव नेहमीच त्या ठिकाणी काय आहे? अशा पद्धतीनं निष्काम, कोणत्याही प्रकारची कामना नाही. का बरं कामना नाही? परमात्म्याला कशाची कामना करायची गरज आहे का? परमात्म्याला सुख मिळवण्याकरता दुसरं कोण अपेक्षित आहे का? काही का तो पदार्थ मला सुख देईल असं जर वाटत असेल तर तो भ्रम नाही का? तो खऱ्या अर्थाने भ्रम आहे. म्हणजे ते काय? आपल्या स्वरूप महिमेमध्ये असतात म्हणून नित्य आनंदी असतात. तुकोबरायांना बघा बरं, भांडारा डोंगरावर बसले, खायला वगैरे काय आहे का? पाणी वगैरे प्यायला काय आहे का? उन्हाळ्याच्या दिवसाला फार बिकट परिस्थिती असेल, परंतु तरी पण म्हटलं का नाही, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारी होऊ नका रानभरी. कशाला इकडे तिकडे फिरत राहता? आम्ही तुम्हाला हा रस देतो. हा रस तुम्ही जर घेतला ना, कोणता? ब्रह्मरस घे काढा, आहे का नाही? तिने पिढा वारेलं. म्हणजे तुम्हाला पिढा झाली का नाही? हे मिळवावं ते मिळवावा, ही पिढा आहे का नाही? ही पिढा तुमची निवृत्त होईल. पण कधी होईल?
अशा पद्धतीचा तुम्ही रस घेतला तर, म्हणून सिवितो हा रस वाटितो अनेका, आणि तुम्ही सुद्धा घ्या रे, होऊ नका रानभरी, रानोराणी इकडे तिकडे फिरू जाऊ नका. ते सगळं रान आहे काय, हे विषय तो विषय तो विषय, हे सगळं रान आहे. या रानामध्ये फिरू नका, या रानामध्ये तुमचं समाधान होणार नाही. आम्ही काय करतो, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आणि घ्या रे होऊ नका तर पडू. कशाला तर पडत बसता, घ्या. आम्ही तुम्हाला जे सांगत आहे ते तुम्ही घ्या. म्हणजे ते काय आहे, निष्काम आहे. त्यांचा आनंद कुठे आहे, बाहेर आहे का आतमध्ये आहे आनंद त्यांचा आनंद स्वतःमध्ये आहे, स्वतःमध्ये आनंद आहे. आणि हा आनंद आपण स्वतःमध्ये शोधला पाहिजे. पण हा आनंद स्वतःमध्ये कधी शोधला जाईल, जेव्हा लटके ते फेडा, तुका म्हणे जाई पिढा. जे खोटं आहे का नाही, जे न टिकणार आहे का नाही, त्याच्या मागं जायचंच नाही. मग तुम्हाला अशा पद्धतीनं काय होऊ शकतो, हा आनंद होऊ शकतो. म्हणून ते सदैव कसे आहेत, निष्काम आहे. बोध प्राप्ती कारणे भजावा राम. पण अशा पद्धतीचा आनंद, अशा पद्धतीचा भोग अजून काही ना प्राप्त झालेला नाहीये. आणि हा आनंद कशाने प्राप्त होतो, बोध झाला पाहिजे, आहे का नाही. बोध, प्रबोध अशा संप्रदायामध्ये काही काही प्रकार पाहायला मिळतात. तसं इथं बोध आहे की नाही. कोणता बोध, आपल्या स्वरूपाचा आपल्याला काय झाला पाहिजे, बोध झाला पाहिजे. पण काय करावं, आमचं अंतःकरण मलिन आहे, आमच्या अंतःकरणामध्ये अजून दोष आहे, आमच्या अंतःकरणामध्ये मल म्हणजे पाप आहे, आमच्या अंतःकरणामध्ये विक्षेप म्हणजे चंचलता आहे. ते काही एका ठिकाणी राहत नाही. बहुत चंचल चपळ, जाता येताना लगे वेळ, किती राखो दोन्ही काळ, निजल्या रागे वेळ. किंवा 6व्या अध्यायामध्ये पण पाहिलं की नाही, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलव दृढमम, आहे का नाही. असं मन त्या ठिकाणी मन चंचल आहे, अंतःकरणामध्ये बरेच पाप आहे. असं मोकळं जरी बसलं तर खलबात कुटायचं काम चालूच असतं. असं पारमार्थिक सांगायला गेलं का त्याला असं उचलून टाकल्यासारखं होतं. आणि कुठंतरी म्हटलं ना, अहो असं असं झाले, पळा 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 पळा, लगेच पळत जातील. चला चला पाठ सुरू झाला, बघवले काय एवढी काळजी नाही. मग याचा अर्थ काय, त्याचं अंतःकरण पापाने युक्त आहे. पापी पुरुषाचे लक्षण तुकोबराने सांगले का नाही. अनेकाच्या घाते ज्याचे निववावे चित्त, तोची ओळखावा पापी, निरवाशी शग्र कोपी. तोची ओळखावा, दुसऱ्याचा घात झाला ना, याला फार आनंद होतो, आहे का नाही. मग हे काय, पापीचे लक्षण आहे. मनुष्य त्या ठिकाणी थोडं कधी पण असं प्रेमाने बोलत नाही, सतत रागावून बोलत असेल, समजायचं तोची ओळखावा पापी. आणि हा काय, निरवाशी शीघ्र कोपी. निरवाशी म्हणजे नरकवाशी. हा काय कुठं जाणार आहे, हा नरकातच जाणार आहे का नाही. म्हणून अशा पद्धतीनं ही पापी मनुष्याची लक्षणं असतात. आणि पाप्याला कधी हे तत्वज्ञान आवडतं का, हा बोध प्राप्त व्हावा असं आवडतं का, त्याच्या बोध बुद्धीवर आरूढ तरी होईल का, होणार नाही. मग त्याने काय करायचं, मग त्याने बोध प्राप्ती कारणे भजावा राम. आता त्याने काय करावा, भगवंताचं, राम म्हणजे तुम्हाला जे काही आवडत असेल, जे स्वरूप त्या परमात्म्याचं आवडत असेल, त्या स्वरूपाचं काय करावं, तुम्ही भजन करावं, चिंतन करावं, ध्यान करावं. असं भजन करता करता काय होईल, तुमचं अंतःकरण शुद्ध होईल. आणि शुद्ध अंतःकरण झालं म्हणजे काय होईल, तुम्हाला अशा प्रकारचा बोध प्राप्त होईल. आता ह्या ठिकाणी पंडित निश्चलदास स्वामी आणि आपलं स्वतःचं वर्णन करून सांगतात, तो मीच आहे आत्मा, आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. आता तो मीच आहे आत्मा, तो आत्मा कसा आहे, आप्त काम झालेला आहे. म्हणजे आता त्याला कोणती कामना राहिली का, त्या आत्म्याला. तुकोबराय म्हणतात की नाही, काम नाही झालो पाहे रिकामा. कोणता मनामध्ये काम आहे का, कोणती इच्छा आहे का, कोणती अपेक्षा आहे का. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची धाव पूर्णपणे खुंटले का नाही. जेव्हा तृष्णेची धाव, तृष्णा माहिती ना तुम्हाला, तृष्णा विषय असणारे तृष्णा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे तृष्णा आहे का नाही. ती जेव्हा पूर्णपणे खुंटली जाते, पूर्णपणे नष्ट होते, तेव्हा खरं विसाव्याला प्राप्त होतो. तेव्हा त्याला खरं निर्वाण, तेव्हा त्याला त्या ठिकाणी काय, कैवल्य, मोक्ष, परमात्मा स्वरूपाचं दर्शन अशा पद्धतीनं प्राप्त होतं. जोपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये धावे, मला हे पाहिजेच, मला काही जरी झालं तर हे पाहिजे, मग जाणार का, मग आता पर्यायच नाही. आणि जेव्हा तुम्हाला हे सगळं आणि मिळवायचं बंद होतं ना, आहे त्याच्यामध्ये समाधानी जेव्हा राहायला शिकता की नाही, प्राप्त परिस्थितीमध्ये राहायला शिकता की नाही, समजायचं तुम्ही जगात सगळ्यात समर्थवान आहात आणि सर्वात श्रीमंत त्या ठिकाणी आहात, असा सरळ अर्थ होतो. म्हणून पंडित निश्चलदास स्वामी काय म्हणतात, तो मीच आहे आत्मा, आप्त काम
मला आता कोणत्या प्रकारची, तशी आत्म्याला कोणती कामना नाही तशी मला पण ती कोणती कामना राहिलेली नाही. म्हणून तरी नमन कोणा करावे? आता नमन मी कोणाला करू? कोणाला मी नमस्कार करू? नमस्कार करायला आपल्यापेक्षा कोणीतरी वेगळा असला पाहिजे ना, आहे का नाही? आता जगामध्ये परमात्मा एक आहे का अनेक आहे? एकच परमात्मा आहे ना जगात. आणि तो परमात्मा कोण आहे? मीच आहे, बरोबर ना? आता मी नमस्कार कोणाला करू? नमस्कार करायला कोणी उरला असता तर नमस्कार केला असता, पण आता नमस्कार करायला कोणी उरला का? नमस्कार करायला सुद्धा उरला नाही. उलट तुकोबराय म्हणतात अजात शत्रूप्रमाणे, किंवा ह्या जगातामध्ये मला कोणी शत्रू सुद्धा शिल्लक राहिले नाही. शत्रू असायला कोणीतरी वेगळा असला पाहिजे ना, कुणीतरी आपल्याहून वेगळा असला तर मग शत्रू असतो. पण तुकोबराय ना आपल्याहून वेगळं कोणी वाटतं का? उलट तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. मला जे जे दिसतंय का नाही ते माझं स्वरूपच प्रतीतीला येतं. मग मग माझ्या जगामध्ये शत्रू कोण आहे? जगामध्ये माझा कोणी शत्रू नाही. हे विश्वच माझे घर, हे विश्वच माझं जर घर असेल आणि त्या घरामध्ये मी राहत असेल, मग आपल्या घराचा आपण कधी शत्रू होतो का? होतच नाही. म्हणजे शत्रू राहत नाही. मग आता नमन तरी कोणाला करायचं? नमन करायला कोणी शिल्लक राहिलेला नाही. असा कोणाचा निश्चय झालाय? पंडित निश्चलला स्वामीचा निश्चय झालेला आहे. आणि असा निश्चय व्हायचा असेल तर त्याला काय करावं लागेल? आपल्याला बोध प्राप्त व्हावा लागेल. आणि आता बोध प्राप्त होत नाही, मग काय करायचं? बोध प्राप्ती करणे भजावा राम. खरं भगवंताचं भजन चिंतनादी वगैरे आहे का नाही, हे सतत तुम्ही करत राहायचं. याने काय होईल? अंतःकरण शुद्ध होईल. शुद्ध अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा बोध होईल आणि तो परमात्मा मी आहे असं तुम्हाला बोध झाला की तुम्हाला मग जगामध्ये कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही. फक्त जगामध्ये तुम्ही आनंदाचे स्वरूप त्या ठिकाणी होऊन जाऊ शकता. उशीर झाला, थांबून घेऊ. पुंडलिकावरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णा